तुम्हाला खरं वाटणार नाही की पहिल्या ऑलिम्पिक्समध्ये फिमेलसुद्धा एकही पार्टिसिपेट केलं नव्हतं. ब्रेक डान्सिंगसारखा सुद्धा खेळ पॅरिससारख्या ऑलिम्पिक्समध्ये इन्क्लूड झालेला आहे. तो म्हणला व्हॉट ॲथलेटिक्स, ओ मॅन अँड इंडियन विनिंग अँड मेडल इन ॲथलेटिक्स. त्याच्यामध्ये गोल्ड मेडल जिंकणं, हॅट्स ऑफ. जितकं मी ऑलिम्पिक्स कव्हर केलं की एव्हरी टाईम दर इज अ सरप्रायझिंग फॅक्टर. तर एक ओव्हरऑल मला असं वाटतं की टोकियो ऑलिम्पिक्सचा जो 7 मेडलचा रेकॉर्ड होता तो यावेळेस भारत इझिली क्रॉस करेल. नमस्कार, मी स्पृहा. अभिनव अभियानाच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या एपिसोडमध्ये माझ्याबरोबर अभिजित देशमुख हे आहेत. स्वागत आहे सर. थँक्यू. अभिजित सरांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स इव्हेंट्स कव्हर केलेले आहेत. ते एक स्पोर्ट्स जर्नलिस्ट आहेत. त्यांनी 2022मध्ये झालेल्या कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्ड कपचं पण कव्हर केलेलं आहे. आणि 2016 रिओ ऑलिम्पिक्स, 2020 टोकियो ऑलिम्पिक्स हे पण कव्हर केलेलं आहे. आता येणाऱ्या पॅरिसमधल्या ऑलिम्पिक्सला पण ते जाणार आहेत. तर या ऑलिम्पिक्समध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गेम्स खेळले जातात? बघा, ऑलिम्पिक्समध्ये अनेक प्रकारचे खेळ असतात. युजली ऑलिम्पिक्समध्ये 28 स्पोर्ट्स तरी कमीत कमी खेळले जाणार पाहिजे. जे 3 मेन स्पोर्ट्स आहे ते आहे स्विमिंग, जिम्नॅस्टिक्स आणि ॲथलेटिक्स. आणि या तिन्ही स्पोर्ट्समध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे इव्हेंट्स असतात. जसं ॲथलेटिक्समध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे नीरज चोप्रामुळे जॅव्हलिन थ्रो भारतात खूप पॉप्युलर झाला आहे. त्याचबरोबर 100 मीटर रनिंग असते, 200 मीटर त्या डॅश म्हणतात. तर असे खूप विविध प्रकारचे असतात. स्विमिंगमध्ये फ्री स्टाईल 50 मीटर 100 मीटर असतं. जिम्नॅस्टिक्समध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे इव्हेंट असतात, क्रॉस बार्स असतात. हे 3 मेन स्पोर्ट्स झाले. त्याच्या व्यतिरिक्त टेनिस, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, रोईंग, सेलिंग, खूप रेसलिंग झालं, बॉक्सिंग झालं, खूप विविध प्रकारचे स्पोर्ट्स असतात. पण जो होस्ट कंट्री असतो त्याला एक काइंड ऑफ ॲडव्हान्टेज असतो की तो सुद्धा ठरवू शकतो की मी कुठले प्रकारचे स्पोर्ट्स ऑर्गनाईज करू शकतो. तर त्यामुळे येणाऱ्या ज्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये तुम्हाला जर सरप्रायझिंग वाटेल की ब्रेक डान्सिंगसारखा सुद्धा खेळ हा ऑलिम्पिक्समध्ये आहे. कारण की जो लोकांना असं वाटायचं की अरे फक्त हे नाचताय, हा काय म्हणजे याच्यात करिअर होऊ शकतं. पण ब्रेक डान्सिंगसारखा सुद्धा खेळ पॅरिससारख्या ऑलिम्पिक्समध्ये इन्क्लूड झालेला आहे. पण मग अशा वेगवेगळ्या पण असतात ना, विंटर ऑलिम्पिक्स आणि पॅरा ऑलिम्पिक्स, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे? हो, ऑलिम्पिक्स जेव्हा आपण म्हणतो तर ऑलिम्पिक्स म्हणजे एक जवळपास 15 दिवस चालत असतं. जेव्हा त्याला समर ऑलिम्पिक्स म्हणतात. हे जेव्हा या समरमध्ये खेळलं जातं आणि त्याच्या काही 3 आठवड्यानंतर पॅराऑलिम्पिक्स स्टार्ट होतात. म्हणजे जी काही डिसेबल्ड पीपल असतात त्यांच्यासाठी ही ऑलिम्पिक्स असतात. तर जी स्पोर्ट्स नॉर्मल ऑलिम्पिक्समध्ये खेळल्या जातात तशीच ती स्पोर्ट्स पॅराऑलिम्पिक्समध्ये पण खेळतात. जसं वेट लिफ्टिंग हा ऑलिम्पिक्समध्ये प्रकार आहे, तर तो पॅराऑलिम्पिक्समध्ये पॉवर लिफ्टिंग म्हणून खेळलं जातं. शूटिंग आहे ते शूटिंग सेम याच्यामध्ये पण खेळल्या जातात. त्यांच्याही वेगवेगळे टाईप्स असतात. विंटर ऑलिम्पिक्ससुद्धा एक वेगळा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बर्फावर खेळणारे जे स्पोर्ट्स असतात त्याच्या हा स्पेशल ऑलिम्पिक्स विंटर ऑलिम्पिक्स असतो. मग बर्फात तुम्ही काय खेळू शकता? आईस हॉकी एक खेळ आहे. त्याच्यानंतर बॉबस्लाय म्हणून आहे, म्हणजे उंच डोंगरावरनं मी स्केटिंगसारखं येणार आणि मग जम्प करणार. त्याच्यानंतर एक असं एक स्पोर्ट्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक आईस क्यूब असतो असा आणि त्या टीममेट्स तो आईस क्यूब असं घेऊन जात असतात. अशी खूप वेगवेगळी प्रकार असतात. त्याचा ते मॅरेथॉन एक असते त्याच्यामध्ये बरेचशे किलोमीटरपर्यंत खेळाडूंना स्कीइंग करायचं असतं. स्कीइंग एक स्पोर्ट्स आहे. बरेचसे असे स्पोर्ट्स आहेत त्याच्यातही भारत प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये असतो. काही त्याच्यात एवढी आपली ॲथलीट जात नाही, 1 ॲथलीट जातो, 2 ॲथलीट जातो, पण भारताचं सुद्धा विंटर ऑलिम्पिक्समध्ये प्रतिनिधित्व केलं जातं. काही खेळाडू वेगवेगळ्या म्हणजे एकाच इव्हेंटमध्ये नाही पार्टिसिपेट करत, 3 मेडल आणतात, 4 मेडल आणतात, जास्ती कधी. हे कसं जमतं त्यांना? वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये करतात का काय? हो, बरोबर आहे स्पृहा. जसं एक जर आपण ऑलिम्पिक्सबद्दल बोलायला गेलो तर USA चा एक स्विमर आहे, म्हणजे
आता तो रिटायर झाला, त्याचं नाव आहे मायकेल फेल्प्स. ऐकलं ना. त्याने आत्तापर्यंत किती मेडल जिंकले असेल ऑलिम्पिक्समध्ये, काही अंदाज आहे तुला? 5-6. त्यांनी एकट्याने आत्तापर्यंत 28 मेडल जिंकलेले आहे. बापरे. 2008 जो बेजिंग ऑलिम्पिक्स होता त्याने त्याच्यात 8 गोल्ड मेडल जिंकले होते, 8चे 8 गोल्ड मेडल. ते कसं शक्य होतं की स्विमिंगमध्ये बरेचसे प्रकार असतात. फॉर एक्झाम्पल 50 मीटर फ्री स्टाईल, 100 मीटर फ्री स्टाईल, 200 मीटर फ्री स्टाईल, त्याच्यानंतर रिले, तुमचं म्हणजे 4 जण तुमच्या एका संघातनं, ते फक्त रिलेसारखं स्विमिंगमध्ये फ्री स्टाईल कॉम्पिटिशन असते. त्याच्यानंतर एक इंडिव्हिज्युअल मिडले म्हणून स्पोर्ट्स असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं की एक बॅकस्ट्रोक करतो, एक ब्रेस्टस्ट्रोक करतो, एक बटरफ्लाय करतो आणि एक फ्री स्टाईल करतो. तर त्याच्यातही तो पार्टिसिपेट करतो. तर अशामुळे त्यांनी बेजिंग ऑलिम्पिक्समध्ये 8 प्रकारच्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यात तो 8 मेडल जिंकला. त्याचं फर्स्ट ऑलिम्पिक्स होतं ते होतं सिडनी 2000 ऑलिम्पिक्स. तेव्हा तो फक्त 14 वर्षाचा होता आणि तो तेव्हा 5वा आला होता. त्यामुळे तेव्हाच असं ठरलं होतं की हा मोठा जाऊन खूप खूप मोठा ॲथलीट होणार आहे आणि ही इज द मोस्ट डेकोरेटेड ॲथलीट ऑफ ऑल टाईम. 28 मेडल एकट्याने जिंकलेलं आहे. तर काय बोलावं त्याच्याबद्दल, तर जेव्हा अशी स्विमिंगसारखे स्पोर्ट्स, इवन शूटिंगमध्ये सुद्धा असं होतं की काही शूटर्स वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करतात. शूटिंगमध्ये मोस्टली एक असतं एअर रायफल आणि एक असतं एअर पिस्टल. तर आता असं झालं आहे सध्याच्या याच्यामध्ये की 10 मीटर एअर पिस्टलचा इव्हेंट आहे, 25 मीटर एअर पिस्टलचा इव्हेंट आहे आणि मिक्स टीम इव्हेंटसुद्धा आहे. तर एका खेळाडूला, जशी भारताची आता या ऑलिम्पिक्समध्ये, पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये मनू भाकर नावाची एक भारताची फिमेल शूटर आहे, ती 3 इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करत आहे. 10 मीटर एअर पिस्टल, 25 मीटर एअर पिस्टल आणि मिक्स्ड 10 मीटर मध्ये ती पार्टिसिपेट करते. त्यामुळे हू नोज, आणि आपण अशी प्रतीक्षा की ती विविध या इव्हेंट्समध्ये ती मेडल जिंकल. तर हे असं असतं की काही स्पोर्ट्स असतात की तुम्ही त्याच्यात डिफरंट इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि मेडलसुद्धा जिंकू शकता. ह्या स्पोर्ट्समध्ये क्वालिफाय कसे होतात? तुम्ही म्हटला 3 इव्हेंट्समध्ये क्वालिफाय झाले, ही प्रोसेस काय आहे? आता कसं असतं ना की शूटिंगबद्दलच जर मी सांगू तर क्वालिफाईंग हे काही एक इव्हेंट नसतं. हे यांची 2 वर्षापासून यांची सायकल सुरू होते. फॉर एक्झाम्पल 2024मध्ये जे ऑलिम्पिक्स होणार आहे तर त्याची सायकल सुरू झाली 2022मध्ये. मग त्याच्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आली. जर तुम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पोडियमवर आले किंवा टॉप 5 किंवा टॉप 6, त्यांचा एक कोटा ठरलेला असतो की या इव्हेंटमध्ये जर खेळाडू टॉप 5 किंवा पोडियमवर आला तर तो डायरेक्टली क्वालिफाय होतो पॅरिस ऑलिम्पिकसाठी, म्हणजे येणाऱ्या ऑलिम्पिकसाठी. पण शूटिंगमध्ये कसं असतं की कोटा त्या खेळाडूला भेटत नाही, कोटा भेटतो तुमच्या देशाला. तर यावेळेस शूटिंगमध्ये असं झालं की खूप वेगवेगळे प्रकारचे शूटर्सनी आपल्या बऱ्याचशा इव्हेंट्समध्ये कोटा जिंकला आणि एक लिमिट असते की एका देशातनं फक्त 2च शूटर्स त्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. फॉर एक्झाम्पल मनू भाकरच, तर ती 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंटमध्ये क्वालिफाय झाली. त्याचबरोबर आणखी 2-3 शूटरनी वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करून भारतासाठी कोटा जिंकला. आता हा भारताचा कोटा आहे. त्यामुळे जर आपल्याकडे कोटा 2च आहे पण 4 लोकांनी हा जिंकला इव्हेंट, तर त्यामुळे करणार काय, मग भारताच्या मध्ये सुद्धा एक ट्रायल्स होता आणि त्या बेसिसवर मग ते खेळाडू तसे भारतीय जो शूटिंगचा फेडरेशन आहे मग तो डिसाईड करणार की या आम्ही जे ट्रायल्स घेतले त्याबद्दन 2 शूटर हे क्वालिफाय झाले. तसेच बाकीच्या इव्हेंट्सला सुद्धा, फॉर एक्झाम्पल ॲथलेटिक्स, नीरज चोप्राचं मी एक्झाम्पल सांगू शकतो. ॲथलेटिक्समध्ये कोटा गोज टू ॲथलीट ओनली, तो देशाला जात नाही. म्हणजे जरी एखादा खेळाडू, फॉर एक्झाम्पल नीरज चोप्रा, त्याने जर 80.5 मीटर्सचा जर त्यांनी थ्रो मागच्या एका वर्षात टाकला असेल तर तो क्वालिफाय होतो. तसंच एक किशोर नावाचा सुद्धा ॲथलीट आहे भारताचा, त्याने सुद्धा ते क्वालिफाय केलं आहे. तर त्यामुळे हे दोघं क्वालिफाय झाले. पण आता जर नीरज चोप्राने तो क्वालिफाय झाला तर तो कोटा नीरज चोप्रा आणि भारताचा आहे, फक्त भारताचा नाही येतो. म्हणजे नीरज चोप्राऐवजी कोणी दुसरं रिप्लेस करू शकत नाही. तर प्रत्येक विविध स्पोर्ट्सची वेगवेगळी क्वालिफिकेशनची डेफिनेशन असते. आता काही खेळाडू असे असतात की जसं ॲथलेटिक्समध्ये जॅव्हलिन थ्रोमध्ये 80.5 मीटरचं एक स्टँडर्ड क्वालिफिकेशन मार्क आहे. पण हे जगात आहे, पण सगळीजण ॲथलीट 85.5 मीटर अटेम्प्ट म्हणजे तो एक क्वालिफाईंग स्टँडर्ड ते अचीव करू शकत नाही. आत्तापर्यंत जे
जॅव्हलिन थ्रोमध्ये तर फक्त 9 ॲथलीट्स इन द वर्ल्ड त्यांनी हा क्वालिफाय स्टँडर्ड अचीव केला आहे. मग नंतरचं काय करणार, 32 लोकांना खेळवायचं आहे तुम्हाला, मग तुमचं वर्ल्ड रँकिंग येते. तुम्ही मागच्या वर्षात तुमचं बेस्ट ऑफ द 5 मधलं कुठलं परफॉर्मन्स होतं त्या बेसवर चालतं. तर प्रत्येक स्पोर्ट्सचं वेगवेगळा एक हे असतं. बॉक्सिंग फॉर एक्झाम्पल, बॉक्सिंगचे क्वालिफायर्स होते. जसं मागच्या वर्षी एशियन गेम्स झाले, तर त्या एशियन गेम्समध्ये निखत झरीन, लवलिना बोर्गेनसारखे जे भारताचे फिमेल बॉक्सर आहे त्यांनी तिथं ब्रॉन्झ मेडल जिंकला होता. तर तेव्हा क्रायटेरियास होता की तुम्ही जर एशियन गेम्समध्ये मेडल जिंकताय तर यू डायरेक्टली क्वालिफाय फॉर द ऑलिम्पिक्स. तसे वेगवेगळ्या स्पोर्ट्सची सायकल्स असतात. ते 2022 म्हणजे 2 वर्ष अगोदरपासून ही सगळी सायकल स्टार्ट होत असते. भारताचा कोटा कोणाला मिळतो, कोणाला नाही मिळत, कोण इव्हेंट्स कसे ठरतात, म्हणजे कोणतं असं ऑर्गनायझेशन किंवा एंटिटी आहे का जे हे ठरवतं ते भारतामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पण? हो, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला प्रत्येक स्पोर्ट्सचं एक बॉडी आहे, फेडरेशन आहे. फॉर एक्झाम्पल शूटिंगची नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया ही स्पोर्ट्स बॉडी आहे. ॲथलेटिक्सची ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया ही स्पोर्ट्स बॉडी आहे. यांना आपले भारताचे खेळाडू जे क्वालिफायर्स होणार असते तिथं पाठवू लागतात. जेव्हा हे कोटा जिंकतात, जसं शूटिंगबद्दल मी सांगितलं की भारताने यावेळेस जवळपास 20 कोटा जिंकले. आता 20 कोटा जिंकल्यानंतर तुम्ही ॲथलीट्सला कसं पाठवणार? तुमच्याकडे काही ॲथलीट्स ज्यांनी वेगवेगळ्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सुद्धा कोटा जिंकलेला आहे. मग तुम्हाला त्यांचे ट्रायल्स घडू लागतात. ते ट्रायल्ससुद्धा त्यांचा एक क्रायटेरिया असतो की ज्या खेळाडू जे भारताचे टॉप 5 शूटर्स आहे, मी शूटिंगचं एक्झाम्पल घेतो, तर त्या टॉप 5 शूटर्सचे ट्रायल्स झाले. त्या शूटिंगमध्ये जी टॉप 2 खेळाडू आली तर ती क्वालिफाय झाली. प्रत्येक इव्हेंटमध्ये सुद्धा एक मॅक्झिमम एक देश किती रिप्रेझेंट करू शकतो, जसं रेसलिंगमध्ये एकच करू शकतो. बॉक्सिंगमध्ये सुद्धा एकच खेळाडू पर वेट कॅटेगरीमध्ये खेळू शकतो. त्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायल्स पहिले भारतात घेतले जातात आणि मग त्यांना इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये पाठवू लागतात. तर रेसलिंगची सुद्धा जी स्पोर्ट्स बॉडी आहे त्यांनी आधी इंडियामध्ये आधी इंटरनल ट्रायल्स घेतले. मग त्यांनी ठरवलं की येणाऱ्या ऑलिम्पिक क्वालिफायर्सला किंवा एशियन ऑलिम्पिक क्वालिफायर्समध्ये कोणाला पाठवायचं, तर त्या ट्रायल्समधनं जातं आणि मग ॲथलीट तिथं जर कोटा जिंकला मग ते ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होता. आणि टीम स्पोर्ट्समध्ये ते काही वेगळं असतं का? हो, आता जसं यावेळेस भारताची फक्त एकच टीम क्वालिफाय झाली आहे टीम स्पोर्टमध्ये, दॅट इज इंडियन मेन्स हॉकी टीम. त्याचेसुद्धा क्वालिफायर असतात. पण मागच्या वर्षी 2023मध्ये जे हाँगझाव चायनामध्ये एशियन गेम्स झाले होते तेव्हा भारतीय पुरुष हॉकी संघाने तिथं गोल्ड मेडल जिंकलं होतं. त्यामुळे भारत डायरेक्टली क्वालिफाय झालं ऑलिम्पिकसाठी. तर क्वालिफायर्समध्ये सुद्धा प्रत्येक खंडाला जो चॅम्पियन असतो तो डायरेक्टली क्वालिफाय होतात. त्यामुळे भारताला जे बाकीचे उरलेले क्वालिफायर्स होते ते खेळायची गरज पडली नाही. आणि बाकीच्या टीम्स, बाकीचे स्पोर्ट्स जसं फुटबॉल आहे, अजून हँडबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, त्यांचेसुद्धा विविध बास्केटबॉल आहे, त्यांचेसुद्धा प्रत्येक कॉन्टिनेंटप्रमाणे क्वालिफायर्स खेळल्या जातात आणि त्यातनं मग ते क्वालिफाय होतात. अच्छा. तर माझ्या माहितीनुसार तरी ऑलिम्पिक्स जे आहेत ते एन्शंट ग्रीक्सच्या वेळेसपासून सुरू झाले. राईट. मग ते इव्हॉल्व कसे झाले आत्ताच्या स्वरूपापर्यंत? बघा, पहिलं जे ऑलिम्पिक झालं होतं ते 1896 ग्रीसमध्ये झालं होतं. तेव्हा फार कमी स्पोर्ट्स होते आणि तुम्हाला खरं वाटणार नाही की पहिल्या ऑलिम्पिक्समध्ये फिमेलसुद्धा एकही पार्टिसिपेट केलं नव्हतं. हळूहळू जसं स्पोर्ट्स वर्ष होत गेले, लोकांची आयडिया त्याच्यामध्ये आली की कुठले कुठले स्पोर्ट्स आपण घ्यायला पाहिजे. भारतामध्ये सर्वात पॉप्युलर स्पोर्ट्स कुठला आहे? क्रिकेट. क्रिकेट तुम्हाला खरं वाटणार नाही. 1900 मला एक्झॅक्टली इयर आठवत नाही, पण 1908मध्ये हा स्पोर्ट्स ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा होता आणि तेव्हा फक्त 2 संघांनी पार्टिसिपेट केलं होतं, एक इंग्लंड आणि एक फ्रान्स. तर इंग्लंड वॉन गोल्ड मेडल आणि फ्रान्सला सिल्वर मेडल भेटलो. त्यानंतर क्रिकेट कधीच इन्क्लूड झाला नाही आणि जो 2028मध्ये लॉस एंजल्स ऑलिम्पिक्समध्ये ऑलिम्पिक्स होणार आहे तिथं क्रिकेटचं पुनर्गमन T20मध्ये होणार आहे. तर बरेचशी अशी स्पोर्ट्स होती स्टार्टिंगला, त्यात खूप चेंजेस होत गेले. गोल्फसुद्धा एक असा स्पोर्ट होता जो खूप
आधी खेळला गेला आहे ऑलिम्पिक्समध्ये, पण बरेच वर्षानंतर तो खेळला गेला नाही. मग 2016 रिओ ऑलिम्पिक्समध्ये त्याचं पुनरागमन झालं. हॉकी जेव्हा आधी खेळला जायचा तर तो ग्रीन ग्रासवर खेळला जायचा, पण जसं जसं ऑलिम्पिक्स इव्हॉल्व्ह होत गेले त्याच्यामध्ये मग त्यांनी टर्फ आणलं, तर बऱ्याचशा अशा गोष्टी इव्हॉल्व्ह होत गेल्या. आधी जे स्विमिंग इव्हेंट्स असायचे ते स्विमिंग इव्हेंट्स आउटडोअरमध्ये म्हणजे रूफ नसायचं, पण आता मागच्या 2008 बेजिंग ऑलिम्पिक्सपासून अंडर द रूफ ते खेळलं जातं. तर अशी बरेच विविध स्पोर्ट्समध्ये त्यांची इव्हॉल्व्ह झालेली आहे. आता हे भूतकाळचं झालं. आता येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये भारताचे चान्सेस काय आहेत? किती लोक पार्टिसिपेट करतात इंडियाकडून? आता येणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये 111 खेळाडू आपले ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाले आणि ते 15 स्पोर्ट्समध्ये इंडियाचं प्रतिनिधित्व करणार. तर त्यामध्ये स्पोर्ट्स कुठले? आर्चरी, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, सेलिंग, रोईंग, त्याच्यानंतर वेट लिफ्टिंग, रेसलिंग, असे टोटल 15 स्पोर्ट्स आहेत. त्याच्यामध्ये आपले 111 खेळाडू क्वालिफाय झाले. 2000 जो मागचं ऑलिम्पिक झालं तर टोकियो वॉज रिव्होल्युशनरी. मी स्वतःला लकी समजतो की मी तो ऑलिम्पिक्स मला कवर करायला भेटला. नीरज चोप्राचा ऐतिहासिक गोल्ड मेडल तिथं पाहायला भेटला. तर तेव्हा आपण 7 मेडल जिंकली होती. अपेक्षा करूया की यावेळेस 7चा जो आकडा आहे तो आपण क्रॉस करू. आता हे ॲथलीट्स सगळे ट्रेन कसे करतात, तयार कसे करतात की या ऑलिम्पिक लेवलपर्यंत पोचायला? हे बघा, अभिनव बिंद्राचं एक स्टेटमेंट आहे. तो म्हणतो की ऑलिम्पिक्स इज नॉट एव्हरी 4 years, इट्स एव्हरी डे. तर एक खूप मोठा स्टेटमेंट आहे, कारण की तुम्ही त्या 4 वर्षामध्ये तुमचं प्रिपरेशन नाही होत की मी आज स्पोर्ट्स खेळतोय आणि येणाऱ्या 4 वर्षात मी ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होईल. आणि त्या दिवशी तसं नाही आहे. तुम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा ग्राउंडवर जाता तेव्हापासून तुमची जर्नी स्टार्ट होती. नीरज चोप्राचा सुद्धा जेव्हा तो खेळायला स्टार्ट झाला तर असं नाही झालं की त्याला सक्सेस, ऑल्दो त्याचा फर्स्ट ऑलिम्पिक्स होता टोकियो, त्याला त्यात गोल्ड मेडल जिंकलं, पण जेव्हा त्यांनी करिअर स्टार्ट केलं त्याचं तेव्हापासून त्यांनी काय डिसिप्लिन घेतली, काय डाएट केलं, काय रूल्स फॉलो केले, त्यांनी डिसिप्लिन किती बेसिकली फॉलो केली, झोप व्यवस्थित घेतली का नाही, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर इफेक्ट पडला आणि हळूहळू तो एक चॅम्पियन मूडमध्ये आला. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकण्या अगोदर त्यांनी 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. 2018 एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. तर एक खूप मोठी त्यांची एक जर्नी असते प्रत्येक खेळाडूची. त्यामुळे प्रिपरेशन हे फक्त 4 वर्षाचं नसतं, त्याच्या मागे अनेक वर्षाची तपस्या असते. PV सिंधूसुद्धा जेव्हा 2016 रिओ ऑलिम्पिक्समध्ये तिनं सिल्वर मेडल जिंकलं होतं, पण लोकांना भारतामध्ये असं आहे की जेव्हा ऑलिम्पिक्समध्ये मेडल जिंकतं तेव्हा खेळाडू जास्त पॉप्युलर होतं. पण PV सिंधू 2013च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तिनं ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. तर त्यामुळे तुमची जर्नी ही असते ती खूप अगोदरपासून स्टार्ट झालेली असते आणि खूप ऑलिम्पिक्समध्ये जिंकणं मला वाटतं खूप अवघड आहे. क्वालिफाय करणंच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि बरेचसे असे इव्हेंट्स आहे. आता तुम्हाला कमालीचा किस्सा सांगतो. मी जेव्हा टोकियो ऑलिम्पिक्सला होतो तर आम्ही असे मीडिया प्रेस सेंटर असतं, तर बरेचशा देशाची तिथं जर्नलिस्ट असतात. तर मला एक जमैकाचा स्पोर्ट्स जर्नलिस्ट भेटला होता. तो म्हणला की यो मॅन, हाऊ मेनी मेडल्स यू थिंक इंडिया विल विन, ते टिपिकल त्यांच्या ॲक्सेंटमध्ये. मी म्हणलं की आय एम एक्सपेक्टिंग 5 to 6 मेडल, 1 मेडल फॉर शुअर इन ॲथलेटिक्स. तो म्हणला व्हॉट ॲथलेटिक्स, ओ मॅन, अन इंडियन विनिंग अन मेडल इन ॲथलेटिक्स. मी म्हणलं की अरे बाबा, आमचा आहे एक नीरज चोप्रा. तो मी त्यावेळेस गोल्ड मेडल एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण जेव्हा नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकून दिलं त्याच्यानंतर कळालं की अरे यार, आपण सुद्धा अशा स्पोर्ट्समध्ये जिंकू शकतो. आत्तापर्यंतच्या बिफोर टोकियो ऑलिम्पिक्स कोणीही ॲथलीट ट्रॅक अँड फील्ड ॲथलेटिक्समध्ये मेडल जिंकलं नव्हतं. मिल्खा सिंग 4th आले होते, PT उषा 4th आले होते, फार कमी पोडियमच्या जवळ पोहोचले होते. त्याच्यामध्ये गोल्ड मेडल जिंकणं, हॅट्स ऑफ. पण मग आता येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये काय चान्सेस आहेत? यावेळेस काय आहे की प्रिपरेशन चांगली वाटते मला. ऑफकोर्स नीरज चोप्रा नो डाऊट, तो एक मेडलचा कंटेंडर आहे जॅव्हलिन थ्रोमध्ये, कारण की त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा गोल्ड मेडल जिंकलेलं आहे.
पण मला असं वाटतं की दोन मेडल आपले तर डेफिनेटली पक्के आहे. एक मी सांगणार निखत झरीन, फिमेल बॉक्सर, ऑलरेडी 2 टाइम वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे ती मी म्हणणार की ती मेडल पॅरिसमध्ये नक्की आणू शकते. त्याचबरोबर बॅडमिंटनमध्ये सात्विक आणि चिराग शेट्टीची मेन्स डबल्समधला जे पेअर आहे, सध्या त्यांची वर्ल्ड रँकिंग 3 आहे आणि त्यांनी मागच्या बऱ्याच वर्षापासून खूप चांगलं परफॉर्मन्स केलं आहे. त्यांचे जिंकण्याचे चान्सेस खूप आहे. हे तिघं मला वाटतं की डेफिनेटली मेडल आणेल. त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा बरेचसे असे स्पोर्ट्समध्ये आहे. कसं आहे ना की जितकं मी ऑलिम्पिक्स कव्हर केलं की एव्हरी टाईम दर इज अ सरप्रायझिंग फॅक्टर. कोणतरी असं एक परफॉर्मन्स करतो, जसं टोकियो ऑलिम्पिक्समध्ये लवलिना बॉर्गेन जी आपली फिमेल बॉक्सर आहे, तिच्याकडनं मेडल एक्सपेक्ट नव्हतं, पण तिनं केलं. 2016मध्ये साक्षी मलिक रेसलर होती, तिनं एक्सपेक्ट नव्हतं, तिच्याकडनं केलं. तर असे एक खेळाडू जो वाटतो की यार हा जिंकू शकणार नाही, पण तो जिंकल. पण तर ते बघायला इंटरेस्टिंग येईल को यावेळेस तो सरप्रायझिंग फॅक्टर कोण असेल, तर मी सरप्राईजच त्याला ठेवतो. त्याच्यानंतर रेसलिंगमध्ये सुद्धा आपली चांगली अंतिम पंघाल म्हणून एक रेसलर आहे, तिनं चांगलं परफॉर्मन्स केलेलं आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिचं मेडल आहे. विनेश फोगट, तिचं हे तिसरं ऑलिम्पिक्स असणार आहे, तिच्याकडनं सुद्धा यावेळेस अपेक्षा आहे. त्याचबरोबर बॅडमिंटनमध्ये PV सिंधूने 2 मेडल ऑलरेडी जिंकलेलं आहे, तिच्या ब्रॉन्झ आणि सिल्वर जिंकलं. तर मे बी लोकांची अपेक्षा असेल की तिचा जो उरलेला कलर आहे गोल्ड मेडल तो ती जिंकेल. पण इतकं सोपं नाही आहे. बॅडमिंटनमध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे. पण मला एक ओव्हरऑल असं वाटतं मेन्स हॉकी टीमसुद्धा चांगलं परफॉर्म करते, ते सुद्धा परत पोडियमवर फिनिश होऊ शकतात. तर एक ओव्हरऑल मला असं वाटतं की टोकियो ऑलिम्पिकचा जो 7 मेडलचा रेकॉर्ड होता तो यावेळेस भारत इझिली क्रॉस करेल. आणि इंडियन गव्हर्नमेंट कशी मदत करते सगळ्यांना तयारी करायला किंवा क्वालिफाय करायला? हे बघा, मी स्पोर्ट्स एक 10 वर्षापासून फॉलो करतो आहे. पहिले जे बरीचशी प्रॉब्लेम असायचे खेळाडूंना की ऑलिम्पिक्सच्या क्वालिफायर्सला सुद्धा त्यांना जाता येत नव्हतं, तर आता खूप चेंजेस आलेले आहे. तर 2014 नंतर एक स्कीम आली होती टॉप्स म्हणून, म्हणजे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम. तर त्या स्कीममध्ये काही असे खेळाडू बाय गव्हर्मेंट, म्हणजे जे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, अजून जे काही टॅलेंट हंट करणारे, त्यांनी हे बघितलं की कुठले आमचे असे खेळाडू आहे जे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम, म्हणजे जे ऑलिम्पिक्समध्ये पोडियमपर्यंत म्हणजे मेडल जिंकू शकता, असे काही त्यांनी खेळाडू फिगर आउट केले. आणि त्यांना कमीत कमी दरमहा 50,000 तर तुमचं स्टायपेंड असणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे तुमची कोचेसची फीज आहे, जे तुमचं ट्रॅव्हलिंगचं खर्च आहे, जो तुमचा फिजिओचा खर्च आहे, ते तुमची इक्विपमेंटची कॉस्ट आहे, तर त्याच्यालासुद्धा खूप चांगलंपणे गव्हर्नमेंटने सपोर्ट केलं आहे. तर उदाहरणार्थ माझ्याकडे काही स्टॅट्स आहे. PV सिंधूवर यावर्षी म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकसाठी गव्हर्नमेंटने 2.76 करोड्स एवढे पैसे तिच्यावर इन्व्हेस्ट केलेले आहे. या गव्हर्नमेंटचं असं टार्गेट आहे की तिनं येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये पोडियमवर फिनिश व्हायला पाहिजे. आणि सिंधू मोस्ट डेकोरेटेड इंडियन ॲथलीट, 2 मेडल जिंकलेले आहे. त्याचबरोबर काही छोटे उदाहरण आहे की जे सगळे बॉक्सिंग जे आपले आहे, जे क्वालिफाय झालेले आणि जे कॅम्प्स करतात, म्हणजे हा नुसतं फक्त ऑलिम्पिक्ससाठी नाही आहे, त्यांच्या इव्हेंट्सवर लागणारा जो क्वालिफायरसाठी लागणारा जो पैसा आहे, इक्विपमेंट्स आहे, डाएट आहे, कारण की खूप खर्चिक हे सगळं. तर जे सगळे बॉक्सर्स आहे त्याच्यापर्यंत आत्तापर्यंत 52,78,00,000 एवढा खर्च केलेला आहे. सगळे जे बॉक्सर्स होते त्याच्यात त्यांचं नॅशनल कॅम्प जिथे झालं आहे त्याच्यावर खर्च केला आहे. रोविंग सारखा स्पोर्ट्स म्हणजे नौकायन जसं म्हणतात की त्यात एक भारताचं खेळाडू ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झालं आहे, बलराज पनवर. त्याच्यावर आत्तापर्यंत 37.5 lakhs एवढं त्या टॉप स्कीममध्ये झालं आहे. आणि हे नुसतं ओलंपियन म्हणजे जे नॉर्मल नाही, पॅराऑलिम्पिक्सचे सुद्धा ॲथलीट याच्यात आहे. तर गव्हर्नमेंटने मेक शुअर केले की बऱ्याचशा पॅराऑलिम्पियन्ससुद्धा जे पोडियमवर फिनिश होऊ शकतात त्यांच्यावर सुद्धा खूप चांगलं गव्हर्नमेंटने काम केलं. तर ओव्हरऑल मी बघितलं की मागच्या 6-7 वर्षात तो खूप रिमार्केबल चेंजेस आलेले आहे. एवढा पैसा आत्तापर्यंत गव्हर्नमेंटनी टाकला नव्हता, पण इट हॅज बीन रिमार्केबल. जे जितकं टाकलं, अजून सगळे जे पॅरिस ऑलिम्पिक्सला जाणार आहे त्याच्यावर गव्हर्नमेंटने टॉप स्कीम थ्रू किती खर्च केला तो अजून आकडा आला नाही. पण PV सिंधूवर 2.76 करोड, अर्जुन चिमा जो शूटर आहे त्याच्यावर 34.25 lakhs, बलराज पनवर 37.5 lakhs, आणि जे सगळे बॉक्सर आहेत त्यांच्यावर
जवळपास 53 करोड. तर हे खूप मोठा आकडा आहे आणि जेव्हा असा सपोर्ट भेटतो गव्हर्नमेंटकडनं, तुम्ही ॲथलीटसुद्धा रिलॅक्स राहता आणि त्याच्यामुळे तुम्हाला मोटिवेशन वाटतं. तुम्ही ऑलिम्पिक्स वडेवर जे इव्हेंट्स असतात त्याच्यातसुद्धा खूप चांगलं परफॉर्म करता आणि एक चांगलं इकोसिस्टम बिल्ड झालं आहे इंडियन स्पोर्ट्सचं, जे मागच्या 10-12 वर्षापूर्वी एवढं नव्हतं. पण आता एक खूप चांगली इकोसिस्टम बिल्टअप झालं आहे आणि गव्हर्नमेंटकडनं खूप सपोर्ट भेटतो आहे. आणि या सगळ्यामुळे नवीन अजून स्पोर्ट्समॅनना इन्व्हॉल्व व्हायची इच्छा होईल. त्यांना कसं अजून इन्व्हॉल्व करता किंवा या सगळ्या सिस्टममध्ये इन्व्हॉल्व करता? नाही, नक्कीच. कसं आहे ना, की आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला असं समजू लागेल की खेळाडू कुठल्या स्पोर्ट्समध्ये, आता फॉर एक्झाम्पल फेन्सिंगसुद्धा तलवारबाजी जो स्पोर्ट्स आहे, त्याच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक्सला कोणी क्वालिफाय झालं नाही आहे. पण मागच्या ऑलिम्पिक्समध्ये टोकियोला भारताची भवानी देवी ही ती क्वालिफाय झाली होती. पण तिनंसुद्धा यावेळेस जेव्हा क्वालिफायर खेळले तर तिच्यावरसुद्धा टॉप्स जी स्कीम होते त्याच्या थ्रू बराचसा खर्च म्हणजे गव्हर्नमेंटने तो सगळा केला होता. आणि बाकीचे सुद्धा जे स्पोर्ट्स आहे त्याच्यातसुद्धा गव्हर्नमेंट त्याच्यावर खर्च करत असतं. आता तुझा प्रश्न होता की कुठला स्पोर्ट्स निवडायचा, राईट? तर आता ते डिपेंड करतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर, की मला टार्गेट माझं काय असणार आहे, की मला या स्पोर्ट्समध्ये ऑलिम्पिक्समध्ये मेडल जिंकायचं आहे. तर मी माझी काय फिजिकल ॲबिलिटी आहे. आता काही स्पोर्ट्स असतात की तुम्हाला खूप फिजिकली म्हणजे फिटनेस खूप लागत नाही, पण तुम्हाला फोकस खूप लागतं. फॉर एक्झाम्पल शूटिंग झालं, आर्चरी झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फिटनेस लागते. तुम्हाला फोकससाठी तुम्हाला फिटनेस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण जेवढे जसं बॅडमिंटनमध्ये झालं, टेनिसमध्ये तुम्हाला तिथं फिजिकल खूप स्ट्रेंथ लागते, तसं शूटिंगमध्ये एवढं नाही आहे, आर्चरीमध्ये एवढं नाही आहे, पण तिथं फोकस खूप लागतं. तर ते डिपेंड करतं की प्रत्येक ज्याला स्पोर्ट्स खेळायचं की त्यांनी आपल्या स्वतःला परखून बघायला पाहिजे की माझं प्रोफिशियन्सी कशात आहे, मी कुठल्या स्पोर्ट्समध्ये खेळू शकतो. आणि त्या प्रकारे त्यांनी निवडल्यानंतर मग जसं ही एक खूप मोठी जर्नी आहे, तुम्हाला ग्रासरूट लेवलपासून खेळायला लागतं. फेन्सिंगचं जसं म्हणलं मी की 2021मध्ये टोकियो ऑलिम्पिक झाल्यानंतर जे माझं मूळगाव आहे जालना, तिथं मी राज्यस्तरीय फेन्सिंगची टुर्नामेंट कवर करायला गेलो होतो. तर यू विल बी सरप्राईज स्पृहा, 350 ॲथलीट्सनं म्हणजे खेळाडूंनी ती स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धामध्ये फेन्सिंगसारख्या खेळातसुद्धा 350 खेळाडू पार्टिसिपेट करतात. तर त्यामुळे तुम्ही अंदाज लावा की बाकीच्या राज्यात कसं होत असेल, किती कॉम्पिटिशनसुद्धा आहे. ऑल्दो या गोष्टी फार याचं मीडियापर्यंत एवढे पोचत नाही, पण बरेचसे स्पोर्ट्समध्ये भारत खूप पुढे चालला आहे. आय एम शुअर जसं जसं हळू आता एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्सबद्दल लोकांमध्ये एक्साइटमेंट येत असते की आता दर 4 वर्षी हे स्पोर्ट्स इव्हेंट होत असतात. तर तुम्ही मग डिस्ट्रिक्ट लेवलवर जिंकता, स्टेट लेवल, मग तुमचं नॅशनल कॅम्पमध्ये सिलेक्शन होतं. नॅशनल गेम्ससुद्धा आहे. खेलो इंडियासुद्धा गव्हर्नमेंटची एक चांगली स्पर्धा निघाली. त्याच्यामध्ये सुद्धा अंडर 17, अंडर 19 आणि युनिव्हर्सिटी, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी तशी आहे. तर हळूहळू तसे टप्पे झाले आहे. त्यात तुम्ही मेडल जिंकलं तर तुम्ही इंडियन कॅम्पच्या त्या स्पोर्ट्समध्ये पार्ट होऊ शकता. स्पोर्ट्सचा महत्त्व डे टू डे जीवनामध्ये काय आहे आणि जास्ती कसं इन्व्हॉल्व करू शकतो आपण त्याला? हे बघा, स्पोर्ट्स काही गोष्टी असं असतं ना की आपल्याला सांगता की फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीतरी ठेवायला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण जिममध्ये जाऊ शकत नाही, आपण मॉर्निंग वॉक करू शकत नाही, आपण खूप आळसपणा येतो. ह्या गोष्टी कॉमन आहे सगळ्या, म्हणजे प्रत्येकजण ह्या फेजमध्ये जातच असतो. पण जेव्हा तुम्हाला एखादा पार्टनर भेटला, तो म्हणला की चल आपण टेबल टेनिस खेळू. आजकाल प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक ठिकाणी, किंवा बॅडमिंटनसुद्धा, मला वाटतं बॅडमिंटनसुद्धा क्रिकेटसारखाच पॉप्युलर आहे. कारण की प्रत्येक जणांनी लहानपणी किंवा मोठ्यापणी सकाळी किंवा संध्याकाळी, रात्री ते ढल गया दिन हो गई शाम, त्या जसं गाणं येतं जितेंद्रच्या एका जुन्या पिक्चरमध्ये, तसं बॅडमिंटन सगळ्यांनी खेळलं असतं. तर त्या स्पोर्ट्स तुमची एक फिजिकल ॲक्टिव्हिटी ती झालेली आहे. तर जेव्हा कधी आपल्याला असं वाटतं की मला फिजिकल ॲक्टिव्हिटी होत नाही आहे, तर स्पोर्ट्स खेळण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो.
अजूनही बरेचशी रिटायर्ड झालेली जी खेळाडू आहेत ते जिमला एखादं जास्त जाणार नाही, पण मग ते स्पोर्ट्सला महत्त्व देणार की मी बॅडमिंटन खेळणार, मी टेनिस खेळणार अशी वेगळी, आणि स्विमिंग करणार, स्विमिंगसारखा कुठला एक्झरसाईज नाही असं असं म्हणता. तर बरेचसे असे आहे स्पोर्ट्स तुम्हाला प्रत्येकालाच वेगळे होतं. आणि एक थोडं कॉम्पिटिटिव्हनेस असतं स्पोर्ट्समध्ये. अरे मी माझ्या मित्राला हरवतो, ते एक थोडंसं ती कॉम्पिटिटिव्हनेस असलं तर तुमच्या एक सॅटिस्फॅक्शन वेगळं भेटतं जिंकल्यावर, आणि लाईफस्टाईल तुमची चेंज होती, ब्रेनही तुमचं फार चांगलं वर्क करतं असं मला वाटतं. आता हे झालं डे टू डे लाईफमधलं. तुम्ही आता एवढं सगळं कवर केलं आहे, एवढं ट्रॅव्हल केलं आहे, तुम्ही बाकीच्या देशांमधले विविध कल्चर, स्पोर्ट्स कल्चर पण बघितलेच असतील. त्यांचं स्पोर्ट्स हा किंवा खेळ हा त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग झाला. भारतात जर हे झालं तर आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय घडू शकतं, म्हणजे काय वाढवू शकतं त्याची? नाही, ऑलरेडी अवेअरनेस सुद्धा खूप आली आहे. आपण बघतोय की बरेचसे लोक सायकलवर सुद्धा ऑफिसला जाता. बरेचसे असे स्पोर्ट्ससुद्धा कॉर्पोरेट कल्चरमध्ये आणि शाळेतही असे खेळले जातात. मला एक सगळ्यात मोठा बेनिफिट असा असतो की आपला हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर त्याचा ताण कमी पडला. तर तुम्ही जर फिट राहाल, तुम्ही जर स्पोर्ट्स खेळत राहाल, तर तुम्ही ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आणता. त्याच्यामुळे तुम्ही प्रकृती तुमची चांगली राहणार. त्याच्यामुळे मग जो हॉस्पिटलवर येणारा जो स्ट्रेस असतो त्या गोष्टी तुमचं एक बऱ्यापैकी कंट्रोल असतं, आणि हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर तुमचा ताण कमी पडला जातो. पण अशी बरीचशी सुद्धा इवन योगा जसं रेग्युलर लाईफमध्ये लोक त्याला दैनंदिन जीवनात आणतात, तर त्याच्यामुळे सुद्धा खूप फरक पडतो. आणि बाय द वे तुम्हाला माहीत नसेल तर योगासुद्धा असा बरेचसे खेलो इंडिया जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा योगा ॲज अ स्पोर्ट्स म्हणून तो खेळला जात आहे. बरीचशी आता जसं इंटरनॅशनल योगा डे झाला तर पूर्ण वर्ल्डमध्ये योगा खूप पॉप्युलर झाला आहे. तर योगा खूप इव्हॉल्व झाले आणि भारतामध्ये तर त्याचे कॉम्पिटिशनसुद्धा होत आहे. आणि आता तुम्ही योगा मेन्शन केलं, तर बाकीचे खेळ काय भारतात, इंडियन खेळ गेम्स, ते इंटरनॅशनल अटेन्शन घेऊ शकतील का? हो, नक्कीच. जसं मी सांगितलं की योगा खेलो इंडियामध्ये झालं आहे, आणि आता एक योगाची स्पोर्ट्स बॉडीसुद्धा होत आहे. आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडनं आत्ता असं आलं आहे की ते येणाऱ्या एशियन गेम्समध्ये योगाला इन्क्लूड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आणि भारताचं प्रयत्न चालू आहे की 2036 ऑलिम्पिक आपल्या देशामध्ये होस्ट आपण करायला पाहिजे. त्यावेळी योगा ऑलिम्पिक्सचा पार्ट असला पाहिजे. जसं मी अगोदर सांगितलं की जो होस्ट कंट्री असतो त्याला ॲडव्हान्टेज असतो की ते काही स्पोर्ट्स इन्क्लूड करू शकता, पण त्या स्पोर्ट्सला सुद्धा आधी काही वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली पाहिजे, दुसऱ्या मल्टी स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये त्यांचं पार्टिसिपेट झालं पाहिजे. तसं योगाचा प्रयत्न चालू आहे की 2036 जेव्हा जर भारत होस्ट करेल तर तेव्हा योगा हा एक स्पोर्ट्स असणार आहे. आणि त्यामुळे भारत तर योगाची पंढरी आहे. त्यामुळे मग अनेक जी लोक योगा करतायत, जी तरुण पिढीसुद्धा जे योगा करतात ते सुद्धा ॲज अ थ्रू योगा ते ओलंपियन बनू शकता आणि भारतासाठी मेडल जिंकू शकता. पण तू जसं स्पृह सांगितलं की भारताचे जे बाकीचे स्पोर्ट्स आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, मल्लाखांब आहे, यांचासुद्धा कबड्डी बाय द वे एशियन गेम्समध्ये सुद्धा खेळली जाते. खो खोचा सुद्धा प्रयत्न चालू आहे की तो येणाऱ्या एशियन गेम्समध्ये होणार आहे. तर याचा इम्पॅक्ट पडतो आहे. कबड्डीचा सुद्धा वर्ल्ड कप होत असतो. बरेचशी देश या कबड्डीमध्ये सुद्धा खेळत असतात. आणि बाय द वे कबड्डी अल्सो कॉमनवेल्थ गेम्समध्ये हा आधी स्पोर्ट्स असायचा. सध्या तो एशियन गेम्स मध्ये आहे. हळूहळू जसं जसं आता खो खोची एक लीगसुद्धा भारतामध्ये स्टार्ट झालेली आहे. तर त्याप्रमाणे लोकांना असं आधी वाटायचं की अरे खो खोमध्ये काय करिअर आहे, पण तुम्हीसुद्धा खो खो जर चांगलं खेळत असाल तर खो खोच्या लीगमध्ये सुद्धा तुम्ही चांगलं तुम्हाला चांगलं इन्कम भेटू शकता. आणि हे स्पोर्ट्स हळूहळू ग्रो होत आहे. येणाऱ्या नक्कीच काही एशियन गेम्समध्ये सुद्धा तुम्हाला खो खो हा बघायला दिसेल. आता या सगळ्या चर्चेमधनं वाटायला लागलं आहे की स्वस्थ तनाचा, स्वस्थ मनामुळे भारताचं सामर्थ्य वाढणार आहे आणि इंटरनॅशनल ग्लोबल अरिनामध्ये
इंडिया विल मेक इट्स मार्क. नक्कीच स्पृहा. जसं तू म्हणले की मी अपेक्षा करतो की येणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये आपण टोक्योपेक्षा जास्त मेडल जिंकू आणि जितके आपण मेडल जिंकू तितके तितके किलो पेढे मी या स्टुडिओमध्ये नक्की वाटणार. खायला मी उत्सुक आहे. आणि तुमच्या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा खूप खूप अभिनव धन्यवाद. अभियानाकडून. आणि धन्यवाद. खूप खूप थँक्यू. हा एपिसोड कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.